12 अक्टूबर रविवार को शाम करीब 6 बजे रुस्तम जी एवरशाइन ग्लोबल सिटी HNG एवेन्यू विरार पश्चिम में आयोजित जल उत्सव कार्यक्रम के दौरान भारी हंगामा होने का मामला सामने आया है। इस प्रकरण में 2 अलग अलग FIR दर्ज की गई है, जिनमें माजी आमदार क्षितिज ठाकुर सहित सैकड़ों कार्यकर्ताओं के नाम शामिल है। मिली जानकारी के अनुसार पहली FIR बोलिंज पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक प्रकाश सावंत की फरियाद पर दर्ज की गई है, जिसमें माजी आमदार क्षितिज ठाकुर, निशांत चौरघे, मनीष राउत, प्रशांत राउत, रीटा सरवैया, पुष्पा वनंगी, जनार्दन पाटिल, विवेक पवार, प्रेम कदम, ब्रजेश शुक्ला, विशाल गुप्ता, किशोर पाटिल, सागर साड़ुखे, समीर डबरे, किरण बंसोड़े, अनुजा बंसोड़े, नवनाथ पगारी, अभिषेक हटकर समेत लगभग 100 से 125 कार्यकर्ताओं के खिलाफ मामला दर्ज किया गया। इन पर भारतीय न्याय संहिता BNS की धाराएं 189, 190, 221 तथा महाराष्ट्र पुलिस अधिनियम की धाराएं 112, 117, 135 के तहत अपराध दर्ज किए गए हैं। पुलिस ने बताया कि आरोपियों ने अवैध जमाव कर सरकारी कार्य में बाधा उत्पन्न की और सार्वजनिक शांति भंग करने का प्रयास किया। दूसरी FIR बोलिंज पुलिस स्टेशन के पुलिस उप निरीक्षक जयचंद्र ठाकुर की फरियाद पर दर्ज हुई है। इस मामले में धवलेश महेश ठाकुर, मिहिर सुरेश तांडेल, जतिन दिगंबर पाटिल, राजकुमार मदन झा, अविनाश हेराले, साहिल सरवनकर, अभिषेक किलकर, विराज किरिट शाह सहित कई अन्य कार्यकर्ताओं के नाम शामिल हैं। इन सभी पर BNS की धाराएं 189(2), 189(3), 190, 190, 191(2) तथा महाराष्ट्र पुलिस अधिनियम की धाराएं 37(1)(3) और 135 के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस के अनुसार आरोपियों ने प्रतिबंधित आदेश का उल्लंघन करते हुए कार्यक्रम स्थल पर अवैध जमाव किया, जोर जोर से नारेबाजी की और धक्का मुक्की कर कार्यक्रम को बाधित करने का प्रयास किया। मीरा भाईंदर वसई विरार पुलिस आयुक्तालय द्वारा 1 अक्टूबर 2025 को जारी आदेश के अनुसार 6 अक्टूबर से 20 अक्टूबर तक के लिए सार्वजनिक जमाव पर प्रतिबंध लगा दिया गया था। इसके बावजूद कार्यक्रम के दौरान यह हंगामा हुआ, जिससे सार्वजनिक शांति भंग हुई। दोनों मामलों में पुलिस ने जांच शुरू कर दी है और आगे की कार्रवाई जारी है। ब्यूरो रिपोर्ट, VRS न्यूज। तो ठाणे महानगरपालिका, वसई विरार महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका या तिन्ही महानगरपालिकेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे। वसई विरार महानगरपालिकेमध्ये आता एक 67 कोटीचं खड्डे बुजवण्याचं टेंडर काढलं गेलं। याच्या आधी 20-20 कोटीचे 3 बिलं काढण्यात आली, म्हणजे ते 60 कोटी, हे 67 कोटी। आता 110 कोटीमध्ये किती चांगले काँक्रीटचे रस्ते झाले असते, परंतु इथली जे नेते मंडळी आहेत ते नवच बोलतात पावसाळ्याच्या आधी की खड्डे पडावेत, तर यांची घरं आहेत ना, घरं या टेंडरवर निघतात। आता झालंय असं की पहिले छोटे छोटे टेंडर निघायचे आणि त्यात भ्रष्टाचार व्हायचा। आता वर्ण वक्र दृष्टी पडली, आता वरच्यांची नजर त्याच्यावर पडली, त्यामुळे गुजरातमधनं ठेकेदार यायला लागले आणि त्यांच्यासाठी हे टेंडर मोठे मोठे काढण्यात आलेले आहेत। हे टेंडर खड्ड्यांचे टेंडर काढण्यापेक्षा, खड्डे बुजवण्याचे टेंडर काढण्यापेक्षा रस्ते चांगले होण्यासाठी रस्ते बांधण्याचे टेंडर काढले पाहिजे। तर वसई विरार महानगरपालिकेचा सगळा कारभारच उलटा आहे। इथला अनधिकृत बांधकामाचा व्यवसाय हा एशियातला सगळ्यात मोठा व्यवसाय आहे, अनधिकृत बांधकामाचा। या इथे खड्ड्यांचं प्रमाण तेवढंच आहे, इथे कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये तेवढेच पैसे खाल्ले जातात। तिथला आयुक्त ज्या वेळेला पकडला जातो त्यावेळेला कुबेराची श्रीमंती त्याच्याकडे भेटली जाते। सो तुम्ही विचार करा की वसई विरार महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे आणि हा भ्रष्टाचार जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत वसई विरार मधले खड्डे मिटणार नाहीत। मॅरेथॉन ह्या गोष्टी ज्या असतात ना, मॅरेथॉन किंवा त्याच्यासारख्या खेळाच्या ज्या गोष्टी असतात, ती त्या शहरातल्या तरुण मुलांना त्यांच्या कळा क्रीडांना वाव मिळावे यासाठी असतात। परंतु सध्या वसई विरार मधलं कला किंवा क्रीडा हे क्षेत्र जे आहे ना, ते भ्रष्टाचाराचं आहे। कोण किती पैसे खातो याची कॉम्पिटिशन सध्या इथे लागलेली आहे। कोण वरना किती निधी आणतो आणि त्यातले किती पैसे तो घरी घेऊन जातो याची जी काही कॉम्पिटिशन चालू आहे, त्याच्यामुळे मॅरेथॉन जर काही छोट्या छोट्या गोष्टी रद्द झाल्या तरी चालतील, कारण हे वरती हेच लोक जिंकतात भ्रष्टाचाराच्या रूपाने। मॅरेथॉन कुठे राजकीय वर्तुळामध्ये गुंडाळली गेली का? मॅरेथॉन गुंडाळली गेलेली आहे राजकीय वरदहस्त्यामुळे। एकाला कोणाला तरी झाकायचंय म्हणून तुम्ही असे जर शहराचे वर्षोनवर्ष चालत असलेल्या परंपरा बंद करणार असाल तर ते दुर्दैवी आहे। तुमची सत्ता आहे, तुमचे महापौर आहेत, तुमचे आमदार आहेत, तुमचा आयुक्त आहे, शहरासाठी काहीतरी उत्तम व्हावं म्हणून या मॅरेथॉन आणि या सगळ्या दिवाळी पहाटचे कार्यक्रम झाले पाहिजेत।
ते रद्द करून तुम्ही काय मेसेज देताय की तुम्ही त्या लायकीचे नाहीयेत, हा मेसेज देताय का? तुम्ही त्या लायकीचे नाहीयेत म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हे लाजिरवाणी गोष्ट आहे वसई विरारसाठी. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये वसई विरारकर जनता यांनी जो काही रामराज्य आणायच्या नावाखाली रावणाचं राज्य इथे आणलंय ना, ते उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही.